यांच्या कृपा आशीर्वादाने व त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, सगळेच कार्यकर्ते, सर्व भक्तजन, आजच्या पत्रकार परिषदेकरता उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं आणि पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। अनेक विचार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून जय बाबाजी भक्त परिवारानं मोठी चळवळ आम्ही त्या ठिकाणी उभी केलेली आहे। आम्ही काय व आजकालचेच राजकारणामध्ये आहेत असं नाही, देशहितासाठी वेळोवेळी आम्ही अनेक प्रकारच्या भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणून देशहितासाठी आम्ही सर्वजण काम करत असताना राष्ट्रहिताचा संकल्प, शुद्ध राजकारणाचा हा तर एक भाग जय बाबाजी भक्त परिवाराचा झाला। पण अनेक वेळेस ज्या वेळेस अनेक प्रकारचे संकट या देशावर आले असतील त्या संकटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली, कोल्हापूरचा पूर असो, अगदी नेपाळ सारख्या देशामध्ये भूकंप असो, वृक्षारोपण असो, आजपर्यंत लाखो वृक्षांची लागवड सुद्धा या परिवाराने केलेली, लाखो लोकांना व्यसन मुक्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही प्रामुख्यानं प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुद्धा भक्त परिवाराच्या वतीनं मोठ्या स्वरूपात मदत केली। त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये आम्ही ग्रामीण भागातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता एक मोठा उपक्रम केला होता का कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे द्राक्षे ज्याला खूप अल्प प्रमाणात भाव मिळत होता, त्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या शेतामधनं थेट द्राक्षे उचलले आणि त्या द्राक्षाची 4-4, 5-5 किलोचे बॉक्स शेतकऱ्यांकडनं बनवून घेतले आणि जिथं जिथं आमचा भक्त परिवार आहे त्या प्रत्येक गावामध्ये आम्ही ते द्राक्षाचे बॉक्स पोच केले आणि भक्तांना बाबांचा प्रसाद म्हणून ते बॉक्स विकत घ्यायला लावले आणि जेवढ्याला तो बॉक्स घेतला ते सगळे पैसे आम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचवले। अशा पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये काम केलं। अनेक गरजू लोकांना कोरोनाच्या काळामध्ये किट वाटण्याचं काम केलं असेल। अशा अनेक सामाजिक उपक्रम आमचे त्या ठिकाणी आहेत, सगळे आता सांगत नाही। आज जी पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतोय ही सर्व जय बाबाजी भक्त परिवाराची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेला या परिवाराचे सर्वे ज्यांनी आम्हाला जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन आम्ही करतो। ते पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूजनीय स्वामी शांतिगिरीजी महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत। प्रामुख्यानं आजची पत्रकार परिषद घेत असताना जय बाबाजी भक्त परिवाराचं प्राबल्य हे एकूण 7 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभावी आहेत। 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये श्री क्षेत्र नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये या भक्त परिवाराचं प्राबल्य मोठ्या स्वरूपात आहे, याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। या 7 लोकसभांबरोबरच त्याच्या अंतर्गत येणारे विधानसभा आणि अशा अनेक लोकसभा आहे का ज्या विधानसभांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्राबल्य आहे। आता 7 लोकसभांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका पहिल्यापासून होती का आपल्याला योग्य पद्धतीनं निवडणुकीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आणि त्या दृष्टिकोनातनं आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली राजकारणामध्ये चांगले लोक आले पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे, या सगळ्या भूमिका पहिल्यापासून आमच्या राहिलेल्या आणि नुसतं बोलून चालणार नाही, चांगले लोक आले पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या भक्त परिवारानं पूजनीय स्वामी शांतिगिरीजी महाराजांना विनंती केली का तुम्ही स्वतः यावेळेस नाशिक लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी करावी। म्हणून बाबांनी सर्व जनतेच्या आणि भक्त परिवाराच्या आग्रहानं या ठिकाणी उमेदवारी कायम केली। आजही पण सगळ्या भक्त परिवाराचे ठरलेलं आहे लढायचं आणि जिंकायचं। कोणी पण कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये ही हात जोडून विनंती नाशिक लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदार बंधूंना राहील। आमचं फायनली आहे आम्ही लढणार आणि जिंकणार, हे आमचं फायनली ठरलेलं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय तर फायनलच आहे का इथं बाबाजीच लढणार आहे,
त्यामुळं उलट जे सगळे उमेदवार आहेत त्यांना आम्ही आग्रह करतोय का तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. त्यामुळं आमचा कुणालाच पाठिंबा देण्याचा विषय नाशिक लोकसभेत येत नाही. उर्वरित 6 लोकसभा मतदारसंघांकरता जे काही मतदान होतंय त्यामध्ये 13 तारखेला जळगाव लोकसभेचं मतदान होतंय, जालना लोकसभेचं मतदान होतंय, छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं मतदान होतंय आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं मतदान 13 तारखेला होतंय. आता आम्ही सगळ्या भक्तांना आतापर्यंत आम्ही जनजागरण करत आलेलोय का 100% मतदान करा. त्यामुळं आम्ही काही मतदानावर बहिष्कार वगैरे कधी पण टाकणार नाही. आम्ही याचंच समर्थन करणार आणि आजही पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सगळ्या जय बाबाजी भक्त परिवाराला आणि बाबाजींच्या अनुयायांना, सगळ्या भक्त परिवाराच्या आमचे जिल्हा सेवक, तालुका सेवक या सगळ्यांशी ज्या काही आमच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, त्या दृष्टिकोनातनं सगळ्या जिल्हा सेवकांशी, तालुका सेवकांशी आज चर्चा करून आमचा निर्णय झाला आणि तो निर्णय आपल्या सगळ्यांसमोर सांगतोय. आज आम्ही छत्रपती संभाजी, जालना लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ जे 13 तारखेला होणारं मतदान आहे त्या मतदानाकरता त्या मतदारसंघाकरता आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतोय आणि ती भूमिका आज भक्त परिवारानं फायनली ठरवलेली आहे का 100% मतदान करायचं. काय बोलतोय? 100% मतदान करायचं. पण आता करायचं कुणाला हा आपला प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी येईल. म्हणून आज मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वतः पूजनीय शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये सर्व जय बाबाजी भक्त परिवाराला आग्रह करतो, आपल्या अंतरात्म्याला विचारून सदविवेक बुद्धीनं, आपल्या अंतरात्म्याला विचारून सदविवेक बुद्धीनं आणि बाबाजींच्या विचारांशी प्रामाणिक असणाऱ्या योग्य उमेदवाराला आपण 100% मतदान करावं. हे आज आम्ही स्पष्ट जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी सांगतोय. वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराचं नाव या 4ही लोकसभेकरता आम्ही फायनल केलेलं नाही का तुम्ही अमक्यालाच द्या का तमक्याला द्या. जे बाबांच्या तत्वात बसतात, जे बाबांच्या विचारधारेत बसतील अशा उमेदवारांना सदविवेक बुद्धीनं आपण सगळ्यांनी शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि जळगाव या लोकसभेकरता आपण मतदान त्या ठिकाणी 100% करावं आणि सदविवेक बुद्धीनं करावं. धुळे, दिंडोरीचं मतदान माझ्या मते 20 तारखेला आहे. त्यामुळं योग्य पद्धतीनं योग्य वेळी त्याही दोन्ही मतदारसंघाचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना देऊ. योग्य वेळी योग्य भूमिका आम्ही घेतलेली आहे. हे बघा, प्रत्येक जण दावा करणारे, त्यांनी दावा केला असेल, मला काही त्याची कल्पना नाही. आखाड्याच्या म्हणताने बाईट पण दिलेला आहे आमचा पाठिंबा. आता काहींनी बाईट आम्हाला पण दिलेलं आहे. योग्य वेळी तुमच्या सोबत आले नाही कधी बघायला भेटत तुम्हाला. सगळ्याच भूमिका योग्य वेळी योग्य भूमिका घ्यायची राहते. आपण होतो ना, समय से पहिले और बाकी से अधिक. आम्ही ऐका ना भुजबळ साहेब, ऐका ना भुजबळ साहेबांना सुद्धा आम्ही काय, ऐका ना भुजबळ साहेब सुद्धा आम्ही काय केली, त्यांना भाजी भेट म्हणून दिली. आम्ही भुजबळ साहेबांना बादली दिली, हेमंत आप्पांना दिली, उद्या राजा भाऊ वाजे भेटले त्यांना सुद्धा बादली देणार आहे. प्रसादाची भरलेली राहील, प्रसादाची. ऐका ना, ते काय म्हणले, कोणी मला काय म्हणलं तर मी त्यांना भाजी दाखवेल. ऐका ना, हा चुकीचा आपला मुद्दा आहे. तर नीट मुद्दा घ्या ना, नीट ऐकून ना, अगोदर ऐकून घ्या ना. ऐका ना, ते मुद्दा बरोबर, पण बाबा नीट ऐका ना, की आपल्यासारखे अनेक बाबांचे भक्त आहेत. त्यांनी बाबांना काय केलं, जमिनी दान केलं आहे. त्यावेळेला त्या जमिनी, ज्यावेळेला त्यांनी जमिनी बाबांना दिल्या त्यावेळेला त्याची किंमत होती 71 लाख होती. किती होती? आणि आता त्याची किंमत किती झाली? पैसे लक्षात पैसे नाही बाबाकडे काय आहे, जी आपण स्थावर मालमत्ता जाणून स्थावर मालमत्ता ती त्या जमिनी आहेत आणि त्याची ती मालमत्ता दाखवलेली आहेत. आणि ती का दाखवली माहिती आहे का? बाबा कधी जमिनी स्वतःच्या नाव ठेवत नाही. ज्याही जमिनी बाबांना दान दिल्या, आम्ही जे ट्रस्ट स्थापन केली त्या ट्रस्ट अकाउंट जोडून देतो. आता अनेक मंडळी आपल्या अनेक जमिनी त्या ठिकाणी ट्रस्टला जोडल्या गेल्या, मात्र काही कारणास्तव या जमिनी जोडण्याच्या बाकी राहिल्यात, म्हणून ती आपल्या मालमत्ता दिसते. नाहीतर या जोडल्या आमची मालमत्ता तुम्हाला काही दिसली नसती.
हो हा? नाही आम्ही आमचं कर्तव्य आहे. जर आम्हाला नियमाप्रमाणे बालीचे न मिळाले ना तर आम्ही करण काय असं ना नारळ आपलं चांगला प्रसाद भरून ना त्यात काय काय नाही बाली दिसणार आहे. राजकारणाचं शुद्धीकरण होईल कारण आपण त्यासाठीच आला आहात शुद्धीकरण करण्यासाठी वाटतं आपल्याला शुद्धीकरण होईल. ऐका बघा या भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं की नाही कुठे एक ठिंगी पडली की नाही बरोबर की नाही पहिली ठिंगी पडली मग आठवणी त्याचं काय झालं आपण ते पुढे काय झालं त्यात वाढ झाली मग पुढे बघा स्वातंत्र्य आणि नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याप्रमाणे एक आहे एक ठिणगी पडलेली निश्चित बाबांना खातील भविष्यामध्ये निश्चित काय ते आपल्याला राजकारणामध्ये बदल झालेला दिसेल. दुपारी 12 वाजता किती वाजता 12 वाजता आम्ही आमचा जाहीरनामा सादर करतोय. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे उद्या आपण जाहीरनाम्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी उपस्थित राहावं. सफायर हॉल ट्रीट हॉटेल नाशिक गोविंदनगर. आणि सगळ्यांची साथ राहू द्या. आणि जे काही आपण म्हणलो जमिनीच्या संदर्भात त्याची प्रोसेस लगेच ट्रस्टच्या सचिवांनी चालू केली त्या जमिनी ट्रस्टला जोडायला. 20 तारखेनंतर आम्ही निवांत झालो का त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर आमच्या नावावर काहीच दिसणार नाही. परत तुमच्या उपस्थितीत आम्ही जनार्दन स्वामींच्या ट्रस्टला त्या अर्पण करू. निवडणुकीमध्ये बाबांचा मुद्दा या निवडणुकीमध्ये हे सर्व जनता जनाने ठरवलेलं आहे की या वेळेला काय करायचंय आपण बाबांच्याच बरोबर राहायचंय आणि 10 लाखाच्या पुढे लीड मिळेल असं बाबांना वाटतं. बाबा काय आपण जाहीर सभा वगैरे घेणार आहे का मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यासाठी? ऐका ना ती सभा कुठे राहणार या संदर्भात काही नियोजन करण्यात आलंय? या संदर्भामध्ये आम्ही प्रथमच मुद्दा विचारात घेतलेला आहे की इतर जे नेते करतात किंवा राजकारणात जे काही उद्योग केले जातात अशा प्रकारचे ते आम्ही इतर नेत्याप्रमाणे करण्यासाठी राजकारण करीत नाही. काहीतरी बदल असावा की नाही आगळे वेगळे काहीतरी या ठिकाणी काही राजकारण आपण करून दाखवावं जेणे एक मॉडेल समाजापुढे उभे राहील. म्हणून आम्ही कोणत्याही मोठ्या सभा घेणार नाही आणि कोणत्याही नियोजन आमच्या मोठ्या सभा घालणार नाही. मतदारापर्यंत पोहोचणं हे लक्ष. ऐका ना त्यांचे आमचे मैत्री संबंध की नाही आणि म्हणून ते ठरवतील आता चर्चा काय झाली भुजबळांसोबत आणि चर्चा अशीच जाईल प्रथमता की पहिला मुद्दा काय की आता बाबा या लोकसभेचे नाशिकचे उमेदवार केले म्हणून उमेदवाराचं कर्तव्य काय आहेत उमेदवार कर्तव्य काय प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आणि त्यांना काय करायचं या ठिकाणी त्यांच्या गाठीबिटी घ्यायच्या या विचाराने आम्ही त्यांना भेटलो. चला सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही त्याला सांगितलं आम्ही वारं सोडलेलं नाही. आम्ही जनरली प्रमाणे आमच्या भक्ताला आमचा इशारा त्यांना समजतो बाबांना आजपासून आज ते मतदार झाले आणि आज त्यांना आम्ही समजायला असा विषय नाही ना. आपल्याला नाशिक लोकसभेमध्ये पण समजायचा का तुम्ही जो दिलेला मेसेज आहे नाशिक लोकसभेत नाही ना विषय नाही. 3 मतदारसंघ ठेवले राखून आम्ही ना फक्त 4 म्हणलात ना तुम्ही नाशिक विधानसभेमध्ये तेच उमेदवार आहे ना. चारच मतदारसंघ आपण आता काय केलं मुद्दा मांडलेला आहे. तुम्हाला पटेल त्या ठिकाणी बाबाच्या विचारांनी मतदान द्या. बाबांचे कधी जाहीर करणार आहे 20 तारखेचे जे मतदान होणार आहे? योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. 14 तारखेला 14-15 तारखेला ते आपल्याला क्लिअर होईल पत्रकार परिषद घ्या. नक्की. खंडपीठामध्ये जे पेंडिंग आहे त्या संदर्भात आता 25 तारखेला आपली तारीख आहे तर त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? कोणाची त्याचा बरं का तो विषय मी सांगतो. त्याचा जाहीर खुलासा प्रकटन आपल्याला देतो मी. त्याचा जाहीर खुलासा प्रकटन आपल्याला देतो. त्याचं देतो ना तुम्हाला सगळे डिटेल कागदपत्रच देतो. आता माझ्याकडे नाही मला कल्पना नव्हती तुम्ही त्याबद्दल विचारा. हे दादांत खोटे आरोप आहे त्याचं लिगली तुम्हाला सगळ्या कागदपत्राचा पुरावा देतो. नाव फायनल केलं का तिथे सुद्धा आम्ही कोणाचं सांगितलं ना त्याचे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं म्हटलं आज अमावस्या म्हटलं अमावस्याच्या या बरोबर आम्ही काही जारी करणार नाहीत. आम्ही आजच्या मुहूर्तावर आम्ही या ठिकाणी आमचा जो निर्णय जाहीर करणार आहोत. आपण नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून आहात तर नाशिक मधल्या कोणत्या मूलभूत प्रश्नांना आपण प्राधान्य देणार आहात आपण आपल्या डोळ्यासमोर आहे? नाही ऐका तर आमचा जाहीरनामा उद्या जाहीर करणारच. मात्र बघा आपण म्हणतो ना ज्याला जी गरज आहे की नाही जर तरुणाला कशाची गरज आहे की नाही आता आपल्या गोदावरीची काय अवस्था आहे की नाही किंवा आपण काय विचारतो हनुमान जन्मस्थान असेल की नाही त्याचप्रमाणे शेतीचा विषय असेल की आरोग्य शिक्षण जेवढे मुद्दे आहेत
ज्याची ज्याची गरज बघा बाबांनी निश्चित ठरवलेले आहेत. जसं तुकाराम शेवटी काय म्हणतात, तुका बघा इतर लोक तुम्हाला अनेक जाहीरनामे अनेक मध्ये लिहितील काय जाहीर करतील, पण किती करतात का किती पाळतात त्यांचं सांगायची गरज नाही. मात्र बाबा आज 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 सर्व सांगणार नाही, मात्र करून टाकलं शहरानं हे मात्र आमचं मनाची एक मिनिट. मतदान करायला लावलेलं आहे. ती तुम्ही का आज भूमिका जाहीर नाही केली तर वादळ आलं तर 20 तारखेला काही नवीन चमत्कार पाहिला वादळानं सुरुवात केली आता. हे बघ वादळ म्हणतं ना, आता बघ वादळ आहे. आम्हाला खाते निसर्ग सुद्धा आम्हाला काय करतो या ठिकाणी सहाय्य करतो असं आमची निष्ठा आहे. ठीक आहे. आता सगळ्यांचे खूप खूप आभार, सगळ्यांना धन्यवाद. बस. उद्या ओ महाराज उद्या 12 वाजता 12 वाजता सर्वांना बाबांना असं वाटतं का सर्व लोक बादलीला काय प्राधान्य देणे असं बाबांना वाटतं. हा त्यांना सांगितलं आमच्या बादलीला मदत करा आणि नारळ तुम्हाला जे तुमच्या घरी राहण्यासाठी तुम्हाला नारळ दिलेला आहे. दुसरा आपल्याला एक मिनिट, आम्ही नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. हे लक्ष द्या. आम्ही नाशिक जिल्ह्यातले सत्ताधारी आमदार असो का विरोधी आमदार असो, आतापर्यंत आमचे सर्वांचे संबंध आहेत. आम्ही सगळ्यांना भेटणारे जाऊन का आम्हाला मदत करा. तुम्ही त्यांची भेट घेतल्यानंतर काही मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये किंवा मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली, ते मराठा समाज कुठतरी नाराज झालेला असतो. आणि हे अत्यंत चुकीचं आहे हा मुद्दा. तर बघा बाबांच्या या भक्ती मार्गामध्ये प्रत्येक समाजाचे भक्त आहेत बरं का, एका समाजाचे नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांसोबत आपणच 18 पगडी जाती सर्व मंडळी होती, तसं बाबांच्या भक्ती मार्गामध्ये सर्व काय समाजाची मंडळी आहेत. आणि बाबा म्हणजे कोणत्या एका समाज बांधलेलं नाही ना, की माळ्याचेच का मराठ्याचेच का भिलाचे का कोळे असं बांधलेलं का बाबा. आणि दुसरा मुद्दा असा, बाबा स्वतः या ठिकाणी उमेदवार आहेत आणि उमेदवाराचं कर्तव्य काय असतं, सगळ्यांच्या जेही मतदार असतील त्या मतदारात जाऊन भेटीगाठी नाही तर करताच. म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक आमचं अनेक वर्षापासून प्रेम असतं, प्रेम आहे की प्रेम आहे ते आमच्याकडे आम्ही त्यांच्या जात असतो. त्या अनुषंगाने आम्ही एक त्यांच्या एक गाठभेटी घ्यावी म्हणजे उद्देश आम्ही त्यांनी. आणि हे एक स्पष्ट करतो, जय बाबाजी भक्त परिवाराला बाबांचा इशारा कळतो. आम्ही सगळ्यांना एकच आव्हान केलं, तुमच्या अंतरात्म्याला विचार आणि सद्विवेक बुद्धीनं जो तुम्हाला योग्य वाटेल त्याला 100% मतदान करा. आता तसा काही विषय नाही. सगळ्या ठिकाणी अनेक उमेदवार आहेत, काही ठिकाणी 2500, काही ठिकाणी 200, काही जो मतदाराला योग्य वाटेल त्या भक्ताच्या अंतरात्म्याला जो योग्य वाटेल ते त्याचं बटन दाबतील. जाहीर पाठिंबा आमचा कोणत्याही उमेदवाराला नाही, तो राहणारही पण नाही. अंतरात्म्याला म्हणजे आपण मागच्या काही दिवसांपासून महायुतीकडे तिकीट मागत होता, महायुतीने आपल्याला तिकीट नाकारलेलं आहे, त्यामुळे महायुतीच्या विरोधात मतदान करायचं असं मुळीच नाही. आम्ही एकच सांगितलं, बाबांच्या विचारधारेला आणि बाबांच्या तत्व ज्याच्यात तुम्हाला वाटतील त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करा. आता वाटप करताना बादली वाटप करताय तर लोकांमध्ये काय नीट पुन्हा बदला महाराज, आपण बरेचशा नेत्यांना भेटताय, पण नाशिक कुंभनगरी त्यामुळे आपल्या मागे काही साधू संत आहेत का आपल्या? नक्कीच हो, सर्व साधू संत बाबाबरोबरच आहे. मुख्यमंत्र्यांची काही आखाड्याच्या महंतांनी भेट घेतली, त्यांनी सांगितलं की आम्ही बाबांची चर्चा करू, कुठेतरी बाबांना मनवायचा प्रयत्न करू का माघारीसाठी. आता हे या संदर्भात काही आखाड्याच्या महंतांनी काही आपल्याशी चर्चा केली का? बरं का, हे राजकारण चालूच असते. आपण आता राजकारणामध्ये कोणी शत्रू मित्र नसतो की नाही, त्यामुळे ते आम्हाला त्याची काही काळजी करायची चिंता नाही. समोर महाराज आमच्या सोबत आहेत.